राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तपोभूमीत 30 डिसेंबर 2025 ते 3 जानेवारी 2026 या काळात 5 दिवस अध्यात्माचा जागर झाला आणि याच पावन यात्रेत एक हृदयस्पर्शी प्रसंग भाविकांनी अनुभवला, जिथे खाकीच्या रूपात गुरुदेवांची कृपा प्रत्यक्ष दिसून आली। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गोंदेडा येथे आयोजित 66वा गुंफा यात्रा महोत्सव अत्यंत भक्तिभावात व शांततामय वातावरणात साजरा झाला। भजन, कीर्तन, प्रवचन, सामूहिक साधना आणि ध्यानातून गुरुदेवांच्या विचारांचा जागर झाला। विश्व स्नेह का ध्यान करे, सबका सब सम्मान करे या संदेशाने संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावून गेला। विदर्भासह राज्याच्या विविध भागांतून हजारो गुरुभक्त या यात्रेत सहभागी झाले होते। मात्र याच आध्यात्मिक वातावरणात एक थरारक घटना घडली। सिंदेवाही तालुक्यातील जामसाळा गावातील 78 वर्षीय वृद्ध गुरुदेव भक्त शौचासाठी गेले असताना दलदलीत फसले। क्षणातच परिस्थिती गंभीर झाली आणि जीवाला धोका निर्माण झाला। घटनेची माहिती मिळताच कर्तव्य दक्ष पोलीस शिपाई राकेश दोडके क्षणाचाही विलंब न करता मदतीला धावून आले। दलदलीत उतरून त्यांनी मोठ्या धैर्याने वृद्ध भक्ताला सुरक्षित बाहेर काढले। यानंतर चिमूर पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार व स्वयंसेवकांनी तत्काळ प्राथमिक उपचार केले। उपचारानंतर वृद्धाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले। हा प्रसंग पाहून उपस्थित भाविक भावुक झाले आणि एकच घोषणा आसमंतात घुमली, खाकीच्या रूपात गुरुदेवांची कृपा, जय गुरुदेव। दरम्यान या घटनेमुळे यात्रास्थळी शौचालय, पिण्याचे पाणी आणि सुरक्षिततेसारख्या मूलभूत सुविधांचा अभावही समोर आला आहे। लाखो भाविक उपस्थित असताना भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन व आयोजकांनी ठोस नियोजन करावे अशी मागणी भाविकांकडून होत आहे। अध्यात्म, सेवा आणि मानवताचा सुंदर संगम साधणारा हा गुंफा यात्रा महोत्सव भाविकांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला। ब्युरो चीफ, लोक 9 न्यूज, रोशन खानकुरे।